Hello students, good morning students. Now we are going to see use of potentiometer. One of the use of potentiometer is also to find the internal resistance of the cell. म्हणजे जो सेल असतो त्याचा इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला शोधता येते ही मेथड वापरून. असा पण एक यूज पोटेन्शियोमीटरचा आपण करू शकतो. उदाहरणार्थ हे पोटेन्शियोमीटर आहे ए पासून तर बी पर्यंत. या पोटेन्शियोमीटरला पहिल्यासारखंच आपण इथे एप्सिलॉन ही बॅटरी लावलेली आहे मेन सोर्स. इथे K1 की आहे आणि इथे रेओस्टॅट आहे टू प्रोव्हाइड द रिक्वायर्ड रेजिस्टन्स सो दॅट null point can be obtained between A and B. Okay, now there are two arrangements, different arrangements are made. Suppose epsilon 1 is the another source of EMF which is connected to point A such that point A is maintained at higher potential than this epsilon 1. Remember this, because if epsilon is greater than epsilon 1, then and then only the further process is possible. That I will tell you later during the process. Now here we can see epsilon 1 is connected to A. Here small r is the internal resistance of the cell which is epsilon 1. Now internal resistance means what? हा पूर्ण सेल झाला आहे, याच्यामध्ये आर पण आलेला आहे. म्हणजे हा जो सेल आहे हा सेल म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स या सेलचं एप्सिलॉन 1 या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स हे आर आहे आणि ते आपल्याला काढायचं आहे म्हणून ते सेपरेट दाखवलेलं आहे. ॲक्च्युअली डॉटेड लाईनने जो मी इथं चौकोन काढलेला आहे, स्क्वेअर काढलेला आहे, तो म्हणजे फक्त एक सेलच आहे एप्सिलॉन 1. त्याचं फक्त इंटरनल रेजिस्टन्स हे बाहेर काढलेलं आहे मी, कारण की ते आपल्याला काढायचं आहे म्हणून ते मी वेगळं दाखवलं, बाकी काहीच नाही. याच्यासोबतच पॅरललमध्ये मी दुसरी की K2 लावलेली आहे आणि एक रेजिस्टन्स बॉक्स लावलेला आहे या ठिकाणी. इथे आर हे त्याचं रेजिस्टन्स आहे काढलेलं म्हणून आर लिहिलं. ॲक्च्युअली इथे आर बी म्हणजे एक रेजिस्टन्स बॉक्स असतो, ज्या रेजिस्टन्स बॉक्समधून आपण वेगवेगळ्या प्रकारचं रेजिस्टन्स हे प्रोव्हाइड करू शकतो. जसं रेओस्टॅट थ्रू आपण करतो तसं, फक्त रेओस्टॅट थ्रू आपण फ्लेक्झिबल पॉईंटनी पण आपण रेजिस्टन्स अप्लाय करू शकतो, 1 2 3 4 असं. तर या ठिकाणी आपण एक फिक्स व्हॅल्यूचा रेजिस्टन्स प्रोव्हाइड करू शकतो. याला आपण रेजिस्टन्स बॉक्स असं म्हणतो. असा रेजिस्टन्स बॉक्स असतो, असा हा रेजिस्टन्स बॉक्स असतो आणि याच्यामध्ये हे वेगवेगळे रेजिस्टन्सेस इथं आपण अप्लाय करू शकतो. हे बघा तुम्ही, रेजिस्टन्सेस अप्लाय करण्यासाठी इथे दिलेले असतात. इथे बघा 1 दिलेला आहे, 2 दिलेला आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 5. बघा अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज रेजिस्टन्सच्या दिलेल्या आहेत. अशाच खालच्या बाजूला सुद्धा दिलेल्या आहेत, हे आपण पाहू शकतो. बघा यातली जी की आपण काढली तेवढं रेजिस्टन्स अप्लाय झालं, कारण तेवढं कनेक्शन आपल्याला आतून कनेक्ट केलेलं दिसून येते, वरून नाही. आणि आतून जे कनेक्शन केलेलं आहे ते म्हणजे तेवढ्या प्रमाणात वायर गुंडाळलेला असतो की जेवढा वायरचा रेजिस्टन्स एवढं असते. लक्षात आलं की नाही? रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे काय, तर याचं स्ट्रक्चर आपण चांगल्या प्रकारे लॅबमध्ये पाहूया आणखी नंतर. तर असा हा रेजिस्टन्स बॉक्स असतो. याला आपण रिक्वायर्ड अमाऊंटचा रेजिस्टन्सची की काढून तेवढं प्रोव्हाइड करू शकतो. इथे त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे बघा, अशा खाली पण दिलेल्या आहेत. लक्षात आलं? तर हा रेजिस्टन्स बॉक्स इथे लावलेला आहे. लक्षात आलं तुमच्या? दिस इज रेजिस्टन्स बॉक्स. दिस इज व्हॉट वी कॅन कॉल्ड ॲज द रेजिस्टन्स बॉक्स. नाउ दिस रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड पॅरलली. द रिझन वी विल सी लॅटर.
त्यानंतर हा जो कनेक्शन आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलचा डायरेक्ट गॅल्व्हनोमीटरला लावलेला आहे आणि आता आपल्याला नॉन पॉईंट ऑब्टेन करायचा आहे. दोन कंडिशन्स अप्लाय करून आपल्याला नॉन पॉईंट ऑब्टेन करायचा आहे. नंतर ते आपल्याला कम्पेअर करायचे. कसे? तर पहिल्यांदा आपण की K1 इथे क्लोज करूया आणि K2 ओपन ठेवूया. बघा, K1 की क्लोज केली म्हणजे हा सप्लाय सुरू झाला आणि K2 की जर आपण ओपन ठेवली तर पॅरलल मध्ये कनेक्शन केलेला रेजिस्टन्स बॉक्स हा सर्किट मध्ये येणार नाही. तर मग काय येईल? एप्सिलॉन येईल, K1 येईल, एप्सिलॉन 1 येईल आणि त्याचे इंटरनल रेजिस्टन्स येईल. बघा, एप्सिलॉन 1 या दोन गोष्टी आल्या, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स एप्सिलॉन 1 मध्येच आलं आणि त्याच्यासोबत याला कनेक्ट असणारा हा जो वायर आहे पोटेन्शियोमीटर वायर हा सर्किट मध्ये आला. काय काय सर्किट मध्ये आलं बघा, लक्ष झालं. आता आपण इथे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर अप्लाय करू आणि आपण इथे जॉकी जे जी आहे ही अशा ठिकाणी कुठेतरी टच केली की गॅल्व्हनोमीटर आपल्याला 0 डिफ्लेक्शन दाखवेल. याचा अर्थ या पॉईंट ए पॉईंट आणि या पॉईंटच्या मध्यात व्होल्टेज किती झालं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती झालं? 0 झालं. म्हणून मग त्या ठिकाणी करंट पास होत नाही असं आपल्याला दिसत आहे. हा जो पॉईंट मी ऑब्टेन केला, हा पॉईंट ऑब्टेन केल्यानंतर इथपर्यंतची लेंथ ए पासूनची जर मोजली त्याला L1 जर म्हटलं तर मी बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय लिहू शकतो? व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन these two points is equal to length between them is proportional to length between them equal to some constant and into length between them असं म्हटलंय आपण, किंवा proportional to length between them असं म्हटलेलं आहे. त्यातला जो कॉन्स्टंट असतो तो म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट असतो असं आपण शिकलेलो आहोत, त्याला आपण के असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणून मग एप्सिलॉन 1 इज इक्वल टू के इंटू L1. आता हा जो एप्सिलॉन 1 आहे हा म्हणजे ही बॅटरी जी आपण सर्किटमध्ये कनेक्ट केली होती, म्हणून आपण हे व्होल्टेज धरलेलं आहे याचा एप्सिलॉन 1 आणि के तर पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला माहितीच आहे ते आपण घेतच असतो. L1 ही याची लेंथ आहे जिथे आपल्याला नल पॉईंट ऑब्टेन झालेला आहे. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे आपल्या. ह्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे, जसं आपण याच्या आधी काल जी मेथड पाहिली होती याच्या आधीच्या लेक्चरमध्ये त्या मेथड प्रमाणे से लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 त्याला दिलेला आहे. आता पुढे नाउ इन सर्किट इफ बोथ K1 and K2 आर क्लोज्ड, म्हणजे K1 आणि K2 दोन्ही जर मी क्लोज केल्या तर सर्किटमध्ये काय काय येईल? काय काय येईल सर्किटमध्ये इथेच पाहून घेऊ. पहिले आपण K1 क्लोज केल्यानंतर एप्सिलॉन सर्किटमध्ये आला, कारण K1 की क्लोज केली त्यामुळे सर्किट इथे क्लोज झालेला आहे. इथे K2 क्लोज केल्यामुळे पॅरलल कनेक्शन लावलेला रेजिस्टन्स बॉक्स सुद्धा आपण इथे सर्किटमध्ये कनेक्ट करत आहोत, म्हणजे इथं पॅरलली आपण दुसरं रेजिस्टन्स कनेक्ट करत आहोत. हे पॅरलल रेजिस्टन्स आपण कनेक्ट का करत आहोत याचं कारण लक्षात घ्या. दोन्ही ज्या वेळेस क्लोज असतील त्यावेळेस एप्सिलॉन 1 आणि रेजिस्टन्स बॉक्स ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सर्किटमध्ये आहेत. यामध्ये असणारा जो काही एप्सिलॉन 1 आहे तो तर आपल्याला माहितीच आहे, त्याचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स आहे. आपण रेजिस्टन्स बॉक्स अप्लाय करून यातलं काहीतरी एक रेजिस्टन्स बाहेर काढू आणि त्यानंतर आपण इथे लेंथ मोजायची आहे, जी समजा कुठेतरी अशी कुठेतरी आपल्याला मिळेल. जर आपल्याला दुसरी लेंथ L2 इथे कुठेतरी समजा मिळाली, इथे आपल्याला L1 अशी भेटली होती, तर L2 लेंथ जी मिळाली आपल्याला ती काहीतरी वेगळी मिळेल थोडीशी. यामध्ये रेजिस्टन्स बॉक्स जो आपण अप्लाय केलेला आहे हा असं रेजिस्टन्स काढेल की जे आर मधून पास होणाऱ्या करंटसाठी एक पॅरलल रेजिस्टन्स अप्लाय होईल, ज्याला शंट रेजिस्टन्स असं म्हणतात. इट इज नोन ॲज शंट रेजिस्टन्स. Here shunt resistance is the resistance which is connected in parallel with another resistance such that there should be another path available for current. म्हणजे इथून पास होणाऱ्या करंटसाठी दुसरा पाथ मी अलाउ केलेला आहे. जसं नदीला एका ठिकाणावर नदी किंवा पाणी जर जात असेल त्याच्या मध्यात जर गोटे आले तर मोठा जर गोटा मध्यात आला तर ते पाणी वळून दुसरीकडे जाते, त्याचा मार्ग जर थांबवला तर दुसरीकडे जाते. मार्गात अडथळा तयार करणे म्हणजेच रेजिस्टन्स. अशा प्रकारे आपण रेजिस्टन्स अप्लाय करत आहोत आणि रेजिस्टन्स अप्लाय केल्यानंतर असं रेजिस्टन्स आपण पॅरलली कनेक्ट करू की त्याचा मार्ग जो आहे तो अडथळा तयार झाला पाहिजे, म्हणून तो इथून पास होईल करंट.
अशा प्रकारे एवढं रेजिस्टन्स आपल्याला रेजिस्टन्स बॉक्समधून काढायचं आहे, जे अनदर पाथ फॉलो करण्यासाठी करंटला अलाउ करेल, म्हणजे कमी प्रमाणात रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे, की मग जाणाऱ्या करंटसाठी दुसरा पाथ अवेलेबल असेल. आता आपण पहिले जाणारा करंट आणि आता नंतर इथे काही आणि इथे काही प्रमाणात जाणारा करंट याला कम्पेअर करू आणि मग आपल्याला स्मॉल आर ची व्हॅल्यू मिळते. ते कसं ते बघा. हे शंट रेजिस्टन्स किंवा कॅपिटल आर एवढे रेजिस्टन्स काढल्यानंतर आपल्याला L2 एवढी काहीतरी लेंथ भेटली, त्याला आपण नल पॉइंट तिथे भेटला असं म्हणू. L2 लेंथ ज्या ठिकाणी भेटली त्या ठिकाणी तिथे आपण पाहू तर आपल्याला असं दिसेल की V इज इक्वल टू हे जे V आहे हे म्हणजे टोटल व्होल्टेज प्रोव्हाइड झालेला आहे दोन्ही मिळून, म्हणून ते V म्हटलं आपण. कारण इथे K2 की पण क्लोज केलेली होती, ε1 सुद्धा होता आणि ε पण होता आणि रेजिस्टन्स बॉक्स मध्ये इथूनही गेलेलं होतं, म्हणजे टोटल व्होल्टेज जे काही डिवाइड झालेलं होतं ते डिवाइड न झालेलं व्होल्टेज पूर्ण व्होल्टेज आपण इथे कन्सिडर करत आहोत, म्हणून ते कॅपिटल V लिहायला लागेल. फक्त ॲप्सिलॉनचं किंवा ε1चं व्होल्टेज नाही त्या ठिकाणी, तर V एवढं पूर्ण व्होल्टेज आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू जेवढं त्याच्यातून पास होत आहे. म्हणून V इज इक्वल टू K तर लिहिलं आपण पोटेन्शियल ग्रेडियंट आणि L2 आपली नल पॉइंट जिथे भेटला ती लेंथ आहे, बरोबर आहे. हे पण आपण कशावरून लिहिलेलं आहे, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वरून लिहिलेलं आहे. काय म्हणते प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, व्होल्टेज बिटवीन एनी टू पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन देम, बरोबर आहे ना. मग दोन पॉईंटच्या मधातलं जे व्होल्टेज आहे ते म्हणजे त्यांच्यातली लेंथ एवढा आहे, म्हणून मग इक्वेशन नंबर 2 भेटला आपल्याला. दोन्ही ठिकाणी सारखाच प्रिन्सिपल आपण अप्लाय केलेला आहे, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर व्यवस्थित वाचणे. आता 1/2 जर केलं, दोन प्रकारे आपल्याला 1/2 करायचा. इथं असेच दोन इक्वेशन परत मिळवायचे आहे दुसऱ्या पद्धतीने. ते बघा, आता पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट आपला राहिलेला आहे. कन्सेप्च्युअल पार्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवणं तुमचं आवश्यक आहे, त्याशिवाय इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला कसं काढलं हे समजणार नाही. मग ε1/V जर केला तर इज इक्वल टू झाला KL1/KL2, K कॅन्सल झाला, L1/L2 आपल्याला ε1/V ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण जर लूप पाहिला तर आपण याच्या आधी जे लूपसाठी अप्लाय करत असतो ते म्हणजे लूप पाहिला PQSTP, म्हणजे आपण व्होल्टेज लॉ जर लावला आणि त्याचे साइन कन्व्हेन्शन नुसार जर आपण लक्षात घेतलं आणि इथे पॉइंट्स घेतले PQST आणि परत P, इथे जर मी आता लूप लावला PQSTP तर काय होईल, इफ दॅट लूप इज अप्लाइड देन व्हॉट विल हॅपन अकॉर्डिंग टू व्होल्टेज लॉ ऑफ किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. काय म्हणते तो, जर आपण करंटच्या डायरेक्शननी ट्रेस करत असू, म्हणजे आता इलेक्ट्रॉन कोणत्या डायरेक्शननी चालले, या डायरेक्शननी करंट चालला आहे ए पासून असा आपण घेतलेला होता आणि म्हणून या डायरेक्शननी आपण मोजत आहोत, म्हणून याच डायरेक्शननी सरळ जाणारा ε1 झाला निगेटिव्ह, IR झाला पॉझिटिव्ह, किंवा आपण आता दुसरीकडून जरी ट्रेस केलं तरी सुद्धा आपल्याला अशाच व्हॅल्यू मिळणार, फक्त ही पॉझिटिव्ह तर ह्या दोन निगेटिव्ह मिळणार, कारण आपल्याला इथे फक्त ट्रेसची डायरेक्शन दिलेली आहे, करंटची नाही. मी समजा असं म्हणते की करंट असा पास होत आहे तरी सुद्धा असंच येईल, फक्त हे प्लस आणि हे दोन मायनस येतील. शेवटी आपल्याला इक्वेशन नंबर 3 हेच भेटणार आहे. लक्षात घ्या आणि तुम्ही काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलं, ε1 झाला. आता इथे जो R आहे याच्यातून पास होणारा करंट I आहे, म्हणून IR. इथे पण जो आहे असा Q वरून S वर आलो, S वरून इकडे T वर आलो, परत मी इथलं रेजिस्टन्स हे कॅपिटल R आहे जे मी काढत आहो आणि इथे पास होणारा करंट सुद्धा कॅपिटल I आहे, म्हणून IR अशा प्रकारे इथे मिळेल. हे समोर गेल्यानंतर इथे परत मी P वरून पोहोचतो. अशा प्रकारे दोन्ही प्लस झाले, हे मायनस झाले, हे एका बाजूला घेतलं मी, दुसऱ्या बाजूला हे दोन राहिलेले आहे. इक्वेशन नंबर 3 भेटला आपल्याला. आता इक्वेशन नंबर 3 मध्ये ε1 ची व्हॅल्यू परत मला मिळाली, जशी इक्वेशन नंबर 1 मध्ये मिळाली होती तशा प्रकारे लूप कन्सिडर करून मिळाली. परत आपण V ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करून, ते तर आपल्याला माहित असते की टोटल व्होल्टेज जे आहे यातलं ते V इक्वल टू I इंटू R असं असेल, टोटल रेजिस्टन्स असल्यामुळं. आता 3/4 जर केलं तर ε1/V हे आलं एवढं, याची व्हॅल्यू इथे लिहिली आणि परत IR ची व्हॅल्यू इथे लिहिली. सगळ्या ठिकाणी I असल्यामुळं यातला I कॉमन काढला आणि इथला I आणि वरचा कॉमन काढलेला I कॅन्सल झाला. मग मला मिळालं स्मॉल r प्लस कॅपिटल R अपॉन कॅपिटल R. पुन्हा याची व्हॅल्यू ε1/V ची व्हॅल्यू L1/L2 होती, म्हणून इक्वल टू काय लिहिलं मी L1/L2 लिहिलं, बाकी काहीच नाही. म्हणून काय झालं मग
हीच व्हॅल्यू एप्सिलॉन 1/v ची होती, म्हणून एप्सिलॉन 1/v ची व्हॅल्यू याच्या समोर ही व्हॅल्यू लिहिली. मॅथमॅटिकल आहे सगळं ते लक्षात ठेवा. आता r प्लस r डाव्या साईडला घेतला, r तिकडे नेला तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये गेलेला आहे, इक्वल टू स्मॉल r तसाच ठेवला, कॅपिटल R तिकडे नेला, हा प्लस मध्ये होता म्हणून इकडे गेल्यानंतर मायनस मध्ये झाला, म्हणून मायनस r. इथे r आहे या टर्म मध्ये, इथे पण r आहे या टर्म मध्ये, दोन्ही r दोन्ही जे r आहेत ते कॉमन काढले तर r कॉमन निघाला, L1/L2 -1. अशा प्रकारे स्मॉल r ची व्हॅल्यू भेटली आपल्याला कॅपिटल R इंटू L1/L2 -1. In this method, we can calculate this equation by putting the value of capital R. L1, L2 आपल्याला माहित असते, आपणच हे लेंथ मोजत असतो. कॅपिटल R ही व्हॅल्यू आपणच काढलेल्या रेझिस्टन्सची असते, ती जे टाकू आणि अशा प्रकारे स्मॉल r म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल आपल्याला काढता येते. लक्षात आलं? हा एक यूज आहे. आता अशा प्रकारचे युजेस जे आहेत जे लॅबोरेटरीमध्ये आपण करतो ते आतापर्यंत आपण पाहिले. आता आपण यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स पाहू पोटेन्शियोमीटरचे, जे वेगवेगळ्या प्रकारे आपण बाहेर किंवा आपल्या बाकीच्या इलेक्ट्रिकल कंपोनेंट्समध्ये, इलेक्ट्रिकल डिव्हायसेसमध्ये आपण त्याचा यूज पाहू शकतो. लॅबोरेटरीच्या बाहेरही प्रॅक्टिकली आपण त्याचा यूज करू शकतो. अशी युजेस आपण आता यानंतर पाहणार आहोत. ठीक आहे, हे पूर्ण वाचून घेणे आणि लक्षात ठेवणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे.